दुग्ध व्यवसाय हा आपल्या देशातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा एक महत्त्वाचा घटक असून आपल्या राज्यातील लाखो शेतकरी तथा दुग्ध उत्पादक उदरनिर्वाहाकरता या व्यवसायावर अवलंबून आहेत। आज जरी आपला देश पशुधनाच्या संख्येच्या बाबतीत तसेच एकूण दूध उत्पादनाच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर असला तरी चिंतेची बाब म्हणजे आपल्या देशातील प्रति पशु उत्पादकता ही जागतिक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे आणि त्यामुळे पशुधन हे शेतकऱ्यांकरिता मालमत्ता न ठरता याउलट त्यांच्यावर ओझे ठरत आहे। यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्याकडील उच्च वंशावळीच्या गायी तथा म्हशींची कमतरता। ही कमतरता दूर करण्याचे एक क्रांतिकारी साधन म्हणजे कृत्रिम रेतन। या माध्यमातून उच्च वंशावळीच्या देशी, विदेशी तथा संकरित वळूच्या रेतमात्रा वापरून भरपूर दूध देणाऱ्या गायी, म्हशींची पैदास करणे आता शक्य झाले असून शेतकऱ्यांची वळू पाळण्याच्या खर्चातून कायमची सुटका झाली आहे। अशा या उच्च वंशावळीच्या वळूंचे योग्यरित्या संगोपन करून त्यांच्या वीर्यापासून रेतमात्रांची निर्मिती करणारे महाराष्ट्रातील एक विख्यात केंद्र म्हणजे महाराष्ट्र पशुधन विकास मंडळांतर्गत कार्यरत नागपूर येथील शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र। अमरावती रोडवर नागपूर विद्यापीठ परिसराच्या अगदी समोरासमोर जवळजवळ 46 हेक्टर परिसरात हे रेतमात्रा निर्मिती केंद्र स्थित असून या केंद्रात अत्याधुनिक अशी प्रयोगशाळा आणि वळूंच्या संगोपनाकरता 10 शेड्स आहेत। आजच्या घडीला इथं देशी विदेशी अशा 9 जातींच्या 81 उच्च वंशावळीच्या वळूंचे संगोपन केले जात आहे। देशी जातींमध्ये इथं गवळाऊ, राठी, हरियाणा, साहिवाल, गीर, म्हशींमध्ये मुर्हा तर विदेशी जातींमध्ये जर्सी तसेच संकरित जातींमध्ये जर्सी क्रॉस ब्रीड, HF क्रॉस ब्रीड या जातींचा समावेश आहे। उच्च वंशावळीच्या या वळूंच्या वीर्यापासून दरवर्षी हजारो गायी गाभण होत असल्यानं या वळूंचे वीर्य उच्च प्रतीचे असणे अत्यावश्यक आहे आणि याकरिताच इथं या वळूंची योग्यरित्या निगा राखली जाते। यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे या वळूंना देण्यात येणारे दैनंदिन खाद्य। या खाद्यामध्ये हिरवा चारा, सुका चारा आणि विशिष्ट खुराकीचा समावेश असतो। हिरव्या चाऱ्याकरिता परिसरात उपलब्ध असलेल्या विस्तृत जागेवर ज्वारी, रेड नेपियर, लुसन गवत, ओट, बरसीम आदी चारावर्गीय पिकांची लागवड करण्यात येते। चाऱ्याची रोज कटाई करून मशीनद्वारे कुट्टी करून प्रत्येक वळूला त्याच्या वजनानुसार 15 ते 20 किलो हिरवा चारा दररोज देण्यात येतो। रवंथ करणाऱ्या पशूंमध्ये हिरव्या चाऱ्याबरोबरच सुका चारा देखील तितकाच महत्त्वाचा असतो। त्यामुळं रोज या वळूंना 8 ते 10 किलो सुका चारा आणि त्यासोबतच मुरघास देखील देण्यात येते। रोजच्या खुराकीमध्ये गूळ, मिठाबरोबरच सुग्रास तसेच मिनरल मिक्सचर मिश्रित मका भरडा देण्यात येतो। अशा प्रकारे या वळूंना सुदृढ स्वास्थ्याकरिता आणि उत्तम प्रतीच्या वीर्य निर्मितीकरता आवश्यक प्रथिने, सर्व प्रकारची जीवनसत्वे तसेच विविध प्रकारची खनिजे योग्य प्रमाणात मिळावी याकडे विशेष लक्ष पुरवण्यात येतं। हे संपूर्ण क्षेत्र बायोसिक्युरिटी झोनमध्ये येत असल्यामुळे इथील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणतेही व्यक्ती पूर्व परवानगीशिवाय तसेच सर्व खबरदारी घेतल्याशिवाय या भागात प्रवेश करू शकत नाही। बाहेरील संसर्गापासून वळूंना सुरक्षित ठेवणं हा त्यामागचा उद्देश आहे। दैनंदिन स्वच्छतेला इथं प्रथम प्राधान्य देण्यात येतं। यामध्ये सर्व वळूंना रोज नित्य नियमानं स्वच्छ धुवून खरारा करणं, शेडच्या आतील कक्षात पडलेलं शेण उचलणं, संपूर्ण फ्लोरिंग पाण्याने स्वच्छ धुणं, शेडच्या बाहेरील मोकळ्या जागेवरील शेण उचलून तसेच झाडू मारून वळूंकरिता आल्हाददायी वातावरणाची निर्मिती करणं, नियमित कालखंडानं शेडच्या आतील तसेच बाहेरील परिसराचे फायर गनच्या मदतीनं तसेच जंतुनाशकांच्या फवारणीनं निर्जंतुकीकरण करणं आदी गोष्टींचा समावेश असतो। सर्व शेडमधून एकत्रित केलेलं शेण एका जागेवर गोळा करण्यात येतं। त्यावर बायोकल्चरचा वापर करून तयार झालेल्या शेणखताचा वापर चारा पिकांच्या वाढीकरता करण्यात येतो। शारीरिक स्वास्थ्याकरिता जितकी आवश्यकता उत्तम खाद्याची, स्वच्छतेची आहे तितकीच आवश्यकता नियमित व्यायामाची देखील आहे।
आणि म्हणूनच येथील सर्व वळूंना नियमित व्यायाम मिळेल याची काळजी घेण्यात येते. या वळूंच्या वीर्यापासून हजारो गायी गाभण होऊन नवीन वंशावळ सुरू होणार असल्यानं हे सर्व वळू ट्युबरक्युलोसिस, जोन्स डिसीज, ब्रुसेला, IBR, BVD, कॉम्पायलोबॅक्टेरियासिस, ट्रायकोमोनियासिस यासारख्या रोगांपासून मुक्त असणं अत्यावश्यक आहे आणि त्याकरताच सर्व वळूंची ठराविक कालावधीनंतर तपासणी करून ते या सर्व रोगांपासून मुक्त असल्याची खातरजमा करण्यात येते. तसेच तोंडखुरी, पायखुरी, घट्टसर्प, एकटांग्या या रोगांपासून सुरक्षेकरिता त्यांचं लसीकरण देखील करण्यात येतं. याशिवाय सर्व वळूंना विशिष्ट कालावधीनंतर जंतनाशक औषधी देखील देण्यात येते. वळू शारीरिकदृष्ट्या सुदृढ आहे किंवा नाही हे जाणून घ्यायचं एक परिमाण म्हणजे त्यांचं वजन. त्यामुळे इथं नियमितपणे प्रत्येक वळूचे वजन घेऊन त्याची नोंद ठेवल्या जाते. बरेचसे कीटक, जीवजंतू हे जमिनीवरून प्रथम पशुच्या खुरावर चढतात आणि तिथून ते सर्व शरीरभर पसरतात. याकरिताच शेडकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारासमोर एक छोटे टाके तयार करण्यात आले आहे, ज्यातील पाण्यामध्ये कॉपर सल्फेट मिसळण्यात येतं. व्यायामाकरिता तसेच वीर्य संकलनाकरिता येता जाता या वळूंना या द्रवणातून नेण्यात येतं. त्यामुळे येथील सर्व वळूंचे खुरं हे विविध प्रकारच्या कीटाणूंपासून सदैव सुरक्षित राहतात. आजारी वळूंची काळजी घेण्याकरिता इथं 5 वळूंची क्षमता असलेलं एक स्वतंत्र आयसोलेशन शेड देखील आहे. प्रकृतीनं सुदृढ, सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्त अशा या उच्च वंशावळीच्या वळूंना वीर्य संकलनासाठी रेतमात्रा निर्मिती केंद्रातील कलेक्शन शेडमध्ये आणण्यात येतं. वीर्य संकलनाआधी निर्मिती केंद्रातील सर्व तयारी पूर्ण झालेली असते. यामध्ये वीर्य संकलनापासून रेतमात्रा निर्मितीपर्यंत ज्या विविध वस्तूंचा वापर होणार आहे त्या सर्व वस्तू प्रथम एक्स्ट्रॉन सोल्युशन मिसळलेल्या पाण्यात 10 मिनिटे बुडवून ठेवतात. त्यानंतर डिस्टिल्ड वॉटरने 2 वेळा धुवून पूर्णपणे कोरडी करून हॉट एअर ओव्हनमध्ये 160 अंश सेंटीग्रेड तापमानावर 1 तासाकरिता ठेवण्यात येतात. या निर्जंतुकीकरण प्रक्रियेनंतर ही सर्व उपकरणे 35 ते 37 अंश सेल्सिअस तापमानावर प्रोसेसिंग रूम मधील इन्क्युबेटरमध्ये पुढील वापराकरता ठेवण्यात येतात. याचप्रमाणे वीर्य संकलनासाठी ज्या कृत्रिम योनीचा वापर करण्यात येतो त्या देखील वरील प्रमाणे स्वच्छ करून पूर्णपणे कोरडे करून निर्जंतुकीकरणासाठी ऑटोक्लेव्ह मध्ये 5 पाउंड दबावाखाली 20 मिनिटे ठेवतात. त्यानंतर या कृत्रिम योनींना रात्रभराकरता एव्ही रूम मधील इन्क्युबेटरमध्ये 42 ते 45 अंश सेंटीग्रेड तापमानावर ठेवण्यात येतं. कृत्रिम योनीच्या मुख्य भागाला कोन आणि काचेची ट्यूब जोडून ती संकलनाकरिता पुरवली जाते. वीर्य संकलनाआधी वळूला स्वच्छ ॲप्रॉन घालण्यात येतं. तसेच प्रेपिशियल शीटच्या भागाचं निर्जंतुकीकरण करण्यात येतं. सर्व तयारी झाल्यावर येथील कर्मचारी आपला अनुभव आणि कसबपणाला लावून कृत्रिम योनीच्या साह्यानं वीर्य संकलन करतात. इन्क्युबेटरच्या साह्यानं कृत्रिम योनीचं तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअस ठेवल्यानं वीर्य संकलनास मदत होते. प्रत्येक वळूचं आठवड्यातून 2 दिवस आणि प्रत्येक वेळी 2दा असे एकूण 4 वेळा वीर्य संकलन केलं जातं. अतिशय शक्तिशाली या वळूंना व्यवस्थितरित्या हाताळून त्यांच्याकडून इच्छित काम करून घेणं हे जितकं कौशल्याचं काम आहे इतकंच ते जोखमीचं देखील आहे. वीर्य संकलनानंतर आवश्यक ती माहिती नोंदवून वीर्याच्या ट्यूबला ॲल्युमिनियम फॉईल लावून आणि त्यावर वळूचा क्रमांक टाकून ती ट्यूब पास बॉक्समधील वॉटर बाथमध्ये ठेवून रेतमात्रा निर्मिती केंद्रातील प्रयोगशाळेच्या प्रोसेसिंग कक्षात दिली जाते. या ठिकाणी प्रथम तपासणीत वीर्याचे प्रमाण, त्याचा रंग, त्याचे घनत्व आदी बाह्य गोष्टींचे निरीक्षण करून त्या वळूच्या क्रमांकासमोर नोंदवल्या जातात. यानंतर द्वितीय तपासणीत फोटोमीटरच्या साहाय्यानं वीर्यातील शुक्राणूंची संख्या तपासली जाते. प्रमाणित मापदंडापेक्षा शुक्राणूंची संख्या कमी आढळल्यास ते वीर्य बाद केलं जातं. वीर्य संकलनाबाबतच्या सर्व दैनंदिन नोंदी या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डद्वारा विकसित सिमेन्स स्टेशन मॅनेजमेंट सिस्टीममध्ये नोंदवल्या जातात.
फोटोमीटरची द्वितीय तपासणी उत्तीर्ण झालेल्या वीर्यामध्ये वीर्या इतकंच डायल्युटर मिसळून मायक्रोस्कोप तसेच कम्प्युटर असिस्टेड सिमेन एनालायझरच्या मदतीनं शुक्राणूंची सुरुवातीची हालचाल तपासली जाते. या तिसऱ्या तपासणीत शुक्राणूंची 70% पेक्षा जास्त हालचाल असलेले वीर्यच उत्तीर्ण केलं जातं. या तीनही परीक्षेत उत्तीर्ण झालेलं वीर्य स्ट्रॉमध्ये भरण्याकरिता IS-4 या अद्यावत अशा मशिनीचा उपयोग करण्यात येतो. सर्वप्रथम मशीनच्या कोनमध्ये वीर्य टाकण्यात येतं. रेतमात्रा तयार करण्याकरिता ज्या फ्रेंच मिनी स्ट्रॉचा वापर करण्यात येतो त्या मशिनीच्या वरच्या बाजूला ठेवण्यात येतात. ज्या वळूचं वीर्य आहे त्याचा क्रमांक निवडला जातो. प्रत्येक जातीच्या वळूकरिता एक रंग कायमचा निश्चित केलेला असून तो कधीच बदलला जात नाही. मशीन सुरू करताच स्ट्रॉमध्ये वीर्य भरायला सुरुवात होते. ही एकच मशीन स्ट्रॉमध्ये वीर्य भरते, स्ट्रॉला सील करते, तसेच स्ट्रॉवर वीर्याबाबतची संपूर्ण माहिती प्रिंट देखील करते. या माहितीमध्ये रेतमात्रा निर्मितीचे स्थान, वळूची जात तसेच क्रमांक, वीर्याचा बॅच क्रमांक, तारीख आदी बरीचशी माहिती असते. वळूच्या प्रत्येक जातीच्या रेतमात्रांकरिता इथं एक रंग निश्चित केलेला आहे. जसे गीर जात जांभळा रंग, राठी जात पांढरा रंग, गवळाऊ जात तांबडा रंग, मुर्रा जात करडा रंग, जर्सी जात पिवळा रंग, जर्सी संकरित गुलाबी रंग, HF संकरित हिरवा रंग आदी. तयार झालेल्या रेतमात्रा साठविण्याकरिता पुढे फ्रीजिंग रूममध्ये पाठवण्यात येतात. या रेतमात्रा अधिक काळापर्यंत उपयुक्त राहाव्यात याकरिता त्यांना लिक्विड नायट्रोजनमध्ये साठवून ठेवण्यात येतं. परंतु त्याकरिता या रेतमात्रांचं तापमान हळूहळू कमी करणं आवश्यक असतं. त्या दृष्टीनं त्याचं रॅकिंग करून प्रथम त्यांना कोल्ड हँडलिंग कॅबिनेटमध्ये 4 अंश सेल्सिअस तापमानावर 4 तास ठेवण्यात येतं. यानंतर बायोफ्रीजरच्या मदतीनं या रेतमात्रांचं तापमान हळूहळू उणे 140 अंश सेल्सिअस पर्यंत कमी करण्यात येतं आणि त्यानंतर त्यांना लगेच क्रायो वेसलमधील लिक्विड नायट्रोजनमध्ये साठवलं जातं, ज्याचं तापमान उणे 196 अंश सेल्सिअस असतं. या रेतमात्रांपैकी प्रत्येक वळूची रेतमात्रा 24 तासानंतर पोस्ट थॉ मोटिलिटी तपासणीकरिता गुणनियंत्रण प्रयोगशाळेकडे पाठवली जाते. 24 तासानंतर या रेतमात्रेतील शुक्राणूंची हालचाल कमीत कमी 50% असणं आवश्यक असतं. तपासणीत उत्तीर्ण झालेल्या रेतमात्रेचे नमुने पुनश्च विविध रोगांच्या तपासणीकरिता गुजरातच्या आणंद येथील काफ प्रयोगशाळेला पाठवण्यात येतात. येथून योग्य तो अहवाल येईपर्यंत सर्व रेतमात्रा या 1 महिन्यांकरिता क्वारंटाईन रूममध्ये ठेवण्यात येतात. आणंद येथून एखाद्या वळूच्या रेतमात्रेकरिता पॉझिटिव्ह अहवाल आल्यास किंवा या 1 महिन्यादरम्यान एखाद्या वळूला गंभीर आजार होऊन तो आजार रेतमात्रांद्वारे गाई म्हशींना होण्याचा धोका असल्यास संबंधित वळूच्या सर्व रेतमात्रा बाद ठरवून त्या नष्ट करण्यात येतात. अशा प्रकारे सुरुवातीपासून अनेक तपासण्यात उत्तीर्ण झालेल्या विविध मानकांवर खऱ्या उतरलेल्या सुयोग्य अशा रेतमात्राच पुढे वितरणाकरिता पुरवठा शाखेकडे सुपूर्द करण्यात येतात. येथून केवळ विदर्भातच नव्हे, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात मागणीनुसार रेतमात्रांचा पुरवठा केला जातो. या रेतमात्रा निर्मिती केंद्रातील वीर्य उत्पादन अविरत सुरू राहावं याकरिता विविध चाचण्यांती निवडलेले उच्च वंशावळीचे किशोर वळू नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डद्वारा उपलब्ध करून दिले जातात. या वळूंना 2 महिन्यांकरता तसेच त्यांचे वजन 500 किलो होईपर्यंत तेलंखेडी येथील पशुसंगोपन केंद्रात ठेवलं जातं. या ठिकाणी देखील वळूंची शास्त्रीय पद्धतीनं संपूर्ण निगा राखण्यात येते. विविध रोगनिदान चाचण्या यशस्वी झालेल्या या सुदृढ वळूंना रेतमात्रा निर्मिती केंद्रात आणल्यानंतर त्यांच्या वीर्याच्या गुणनियंत्रण प्रयोगशाळेद्वारे 11 प्रकारच्या विविध चाचण्या करण्यात येतात. या चाचण्यांमध्ये उत्तीर्ण वळूंचीच निवड नियमित वीर्य संकलनाकरता करण्यात येते. या रेतमात्रांची निर्मिती हे एक अत्यंत संवेदनशील कार्य असल्यानं संपूर्ण केंद्रात जैवसुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येते. येथील अधिकारी, टेक्निशियन्स तसेच सर्व कर्मचारी जैवसुरक्षेला नेहमीच प्रथम प्राधान्य देतात.
याबरोबरच येथून रेतमात्रा घ्यायला येणाऱ्या कृत्रिम रेतन केंद्राच्या वाहनांना तसेच कर्मचाऱ्यांना देखील जैवसुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेऊनच आत प्रवेश दिला जातो. जैवसुरक्षेबरोबरच गुणवत्तेच्या विविध मानकांवर खरे उतरलेले नागपूर येथील हे रेतमात्रा निर्मिती केंद्र ISO 2015 मानांकित असून केंद्रीय मूल्यांकन समितीद्वारे अ दर्जा प्राप्त असलेले महाराष्ट्रातील एकमेव शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र आहे. आपल्या देशातील प्रति पशु उत्पादकता वाढावी आणि त्या माध्यमातून आपल्या देशातील शेतकरी, दूध उत्पादक यांचे आर्थिक उत्पन्नात भरीव वाढ व्हावी याकरिता कृत्रिम रेतन हे एक क्रांतिकारी पाऊल ठरत आहे. आणि या सर्व प्रक्रियेमध्ये आमच्या केंद्राच्या माध्यमातून आम्ही एक महत्त्वाची भूमिका वठवित आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. गुणवत्तापूर्ण वीर्यमात्रांच्या निर्मितीबरोबरच केंद्रातर्फे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या इंटर्नशिप करिता येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचं कार्य देखील नियमितपणे पार पाडलं जातं. भविष्यात आणखी विविध जातींच्या उच्च वंशावळीच्या वळूंचे संगोपन करून त्यांच्यापासून गुणवत्तापूर्ण अशा रेतमात्रा तयार करण्याच्या दृष्टीनं इथं 60 वळूंची क्षमता असलेल्या एका नव्या शेडचं बांधकाम प्रगतीपथावर आहे. भविष्यातील गरज लक्षात घेता खाद्य साठवणुकीकरता इथं एका नव्या गोडाऊनचे बांधकाम देखील हाती घेण्यात आलेले आहे. आज कृत्रिम रेतन हे दुग्ध व्यवसायाकरता एक वरदान ठरत आहे, ज्याद्वारे उच्च वंशावळीच्या भरपूर दूध देणाऱ्या गायी तथा म्हशींची निर्मिती करणं आता शक्य झालं आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे तसेच दुग्ध व्यावसायिकांचे उत्पन्न वाढून त्यांचे जीवनमान उंचावण्यास चांगलीच मदत होत आहे. दुग्ध व्यवसाय हा एक असा व्यवसाय आहे की ज्यावर अनेक उद्योग अवलंबून आहेत. कृत्रिम रेतनामुळे दुग्ध व्यवसायास सुगीचे दिवस आल्यानं त्यावर आधारित इतर उद्योग देखील भरभराटीस येऊन त्याद्वारे एकीकडे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे, तर दुसरीकडे राज्याच्या अर्थव्यवस्थेस देखील चालना मिळत आहे. आणि हे सर्व शक्य होत आहे कारण महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या नागपूर येथील शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्रातील अधिकारी तथा कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून उच्च वंशावळीच्या जातिवंत वळूंच्या रेतमात्रांची निर्मिती ही अविरत सुरू आहे.